आपल्याला जे पाहिजे ते आपण करतो, पण तेच घडते जे ईश्वराला हवे असते. जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका, मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. आयुष्य कोणालाही फुकटात कधीही काहीच शिकवत नाही. फक्त हाच विचार करून लढत राहा की ऊन कितीही प्रखर असलं तरी समुद्र आटवू शकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला तुमची स्वतःची किंमत कळेल त्या दिवसानंतर तुमच्यावर कोणाच्या स्तुतीचा आणि टीकेचा परिणाम होणार नाही. त्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत आनंदी राहायला शिकाल. जरी तुमचा भूतकाळ त्रासांनी भरलेला असेल, पण भविष्यातील कथा अजूनही तुमच्याच हातात आहेत. जीवन एक प्रवास आहे, त्यामुळे सक्तीने निर्णय घ्या, जबरदस्तीने नाही. आपले विचारच आपल्याला बनवत असतात, म्हणूनच तुम्हाला काय वाटते याची काळजी करा. प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात, पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी कामं करतात ती माणसं बुद्धिमान असतात. लोहाराकडील अनेक हतोड्या तुटतात, पण ऐरण मात्र कायम टिकून राहते. अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात अभंग राहतात. तुमचा आत्मा कधीही विकू नका, कारण हीच एक गोष्ट जी आपण या जगातून घेऊन जातो. खोट्या आरोपांची काळजी करू नका, त्याऐवजी त्यांना सामोरे जा. लक्षात ठेवा की चंद्र आणि सूर्य यांनाही काळाचे ग्रहण लागते. जर तुम्हाला तुमचे जीवन खरोखर बदलायचे असेल तर प्रथम तुम्ही तुमचा विचार बदलण्यास तयार असले पाहिजे. प्रत्येकाने आपल्याला समजून घेतलेच पाहिजे असे नाही. तराजू वजन सांगू शकतो, परंतु गुणवत्ता नाही. आयुष्यात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते, ती म्हणजे आत्मविश्वास. आपण याचा विचार करून आनंदी असायला हवे की जगात अशा अनेक समस्या आहेत ज्या आपल्याला नाहीत. चिंता आणि चिंतन हे मानवी जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत. काही चिंतेत तर काही चिंतनात जगतात. चिंतेत जगणारे हजारो आहेत, पण 2-4 जण चिंतनात राहतात. आपले विचार सरळ असले ना, मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तर काही फरक पडत नाही. काळजी ही एक समस्या आहे आणि विचार करणे हे त्याचे समाधान आहे. म्हणूनच विचार करा, काळजी करू नका. जर तुम्ही समस्यांमधून जात असाल त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधाराशिवाय तारे कधीही चमकत नाहीत. आपली आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी पण जीवनाचा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती चांगली असणे खूप महत्त्वाचे आहे. जसं उकळत्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसत नाही, तसंच क्रोध उत्पन्न झाल्यावर सत्यसुद्धा दिसत नाही. जीवन जगायचं तर पावलांच्या जोडीसारखं जगा. प्रथम पुढे पडणाऱ्या पावलाला गर्व नसतो, तर मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो. कारण दोघांनाही माहीत असतं आपली स्थिती बदलत राहणारी आहे. जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे, कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनांवर आपले नियंत्रण नसते, पण त्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो हे आपल्या हातात आहे आणि ते नेहमी आपल्या हातातच ठेवा. तुम्ही स्वतःचे जीवन बदलू शकता हे सत्य जितक्या लवकर स्वीकाराल तितके चांगले असते, कारण इतर फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात. कठोर परिश्रम हे तुम्हालाच करावे लागतील. जेव्हा सर्व रस्ते बंद दिसतात तेव्हा समजून घ्या की हीच वेळ आहे स्वतःमधील दोष शोधून स्वतःला बदलण्याची. जोपर्यंत आपण आपला विवेक शांत करत नाही तोपर्यंत आपण आपले वाईट गुण आणि इतरांचे चांगले गुण पाहू शकणार नाही. आनंदी व्हायचं असेल तर स्तुती ऐका
आणि चांगले व्हायचे असेल तर टीका ऐका. आयुष्यात सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर पहिलं स्वतःला राजा समजणं आवश्यक आहे. कारण गुलामगिरीच्या विचारसरणीतून फक्त गुलामच तयार होतात, राजा नाही. दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.